मी पाडलं म्हणून महाराष्ट्रामध्ये आव आणून खोटी प्रसिद्धी घेऊ नको, स्वतःची पाठ थोपटून घेऊ नको. तू वेडा माणूस आहेस, अजून सुधरून जा. समजणेवाले कोई इशारा काफी आहे. अधिक बोलत नाही. पुन्हा जर माझ्या वाटेला लागलास तर मग या बघीन मग काय करते. पुन्हा पुन्हा बघीन. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, बघू ना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं राज ठाकरेंची भूमिका ही पहिल्यापासून मराठीची आहे, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. पण आता बाकीचे सगळे पक्ष उतरत आहेत म्हणून आपण उतरायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. कारण आता भोपळा आहे, त्यांच्यावर काय नाही. आणि म्हणून फक्त ही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नौटंकी उद्धव ठाकरेंची आहे असं मी म्हणेन. आणि मुळात अजून सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीची केलेली नाही अशी माझी माहिती आहे. आपण जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटा, दूध का दूध पाणी का पाणी करून घ्या, आपल्याला कळेल. उगा साफ साफ म्हणून जमीन थोपटण्यापेक्षा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटावं शिष्टमंडळाने, त्यांचं काय म्हणून ते ऐकावं आणि मगच हे आंदोलन घ्यावीत ना. तर ही सक्तीच्या आधी केलेली आहे का ते बघावं. लाचार उद्धव ठाकरे झालाय. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने त्याची लायकी, त्याची अवकात काय ती उद्धव ठाकरेला दाखवून दिलेली आहे. फक्त तोंडाची बडबड करून घ्यायची. आणि आता लाचार होऊन कटोरा हातात घेऊन राज ठाकरेंसोबत भीक मागतोय. अरे बाबा माझ्यासोबत आहे, बाबा माझ्यासोबत आहे. लाचार होऊन गुडघे टेकून भीक मागतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे सोबत. एकनाथ शिंदे नाही. एकनाथ शिंदे स्वाभिमानी माणूस आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन चाललाय. उद्धव ठाकरे लाचार होऊन मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसचे सोनिया गांधीचे पाय चाटायला गेला आहे. हा लाचार उद्धव ठाकरे आहे. शरद पवार गेला, हा लाचार उद्धव ठाकरे आहे. ही बाळासाहेबांची भूमिका नाही आहे. आणि म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी आहेत. आणि म्हणून अरे 40 आमदार तुला जेव्हा सोडून जातात, उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कोण चुकलंय, कोण लाचार आहे, कुणामुळे शिवसेना फुटली, का बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडतायत मुख्यमंत्री पदासाठी. अहो बाळासाहेबांनी कधी मुख्यमंत्री झाले नाहीत. बाळासाहेब विधानसभेचे अध्यक्ष कधी झाले नाहीत. बाळासाहेब लोकसभेचे अध्यक्ष कधी झाले नाहीत. बाळासाहेबांनी कधी निवडणूक लढवली नाही. पण ह्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे. बाळासाहेब कधी झाले असते. अहो तुम्ही बाळासाहेबांची भूमिका घेतली असती, आता रिमोट कंट्रोल ठेवला असतात, मुख्यमंत्र्याला फोन केला असतात, इकडे 10 मिनिटांमध्ये मातोश्रीवरती. आज बाळासाहेबांची भूमिका तुम्ही घेऊन चालला असत ना, लोकांनी तुम्हाला डोक्या घेऊन नाचले असते. पण लाचार होऊन मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना प्रमुखांची भूमिका तुम्ही सोडलेत. लाच तुम्हाला वाटली पाहिजे. एकनाथ शिंदे स्वाभिमान माणूस आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाऊ द्या नाव, जाऊ द्या नाव. आता संजय राऊत साहेबांचं काय सगळ्यांना माहिती आहे. सकाळपासून रात्री पण लोक कंटाळतात. ते आता टीव्ही दिसले ते लोक चालणे बदलतात. जाऊ दे ना. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांसोबत बसावं, भेटावं, बोलावं, त्यांची भूमिका ऐकून घ्यावी. आणि नाही पटली तर मग हे सगळे आंदोलन घ्यावीत ना. लोकशाही आहे. आंदोलन करू शकता तुम्ही. कुणी कोण अडवणार आहे. आज जर आपण पाहिलं तर मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले की आमचा वाडा मराठी आमचा झेंडा नाही तर अजेंडा आहे आणि विठ्ठलाच्या मंदिरात आम्ही साकडं घालू की चालणार. ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे. आम्ही पण मराठीचे भक्त आहोत ना. शिवसेना प्रमुखांची शिवसेना, त्या शिवसेनेने जो जन्म शिवसेना प्रमुखांनी दिला तो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला. तर मराठीचे पायक आम्ही आहोतच ना. मराठीचे भक्त आम्ही देखील आहोत ना. त्यामुळे कुणाचं दुमत नाही ना. हिंदीच्या बाबत, सक्तीच्या बाबत खरोखर सक्ती केली का हे आधी भेटून कन्फर्म करून घ्यावं, भेटून आधी जाणून घ्यावं आणि मगच ही पावलं उचलावी अशी माझी सगळ्या मंडळींना विनंती आहे.